सुप्रभात मंडळी, पुन्हा एक छानशी गोष्ट घेऊन तुमच्यासमोर येते. गोष्टीचे लेखक कोण आहेत ते माहिती नाही, पण गोष्ट फारच सुंदर आहे. शाळेने पत्रक काढलं. यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची. तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा, ज्या योगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला मिळेल. आता सर्वात गरीब मुलगा शोधणं म्हणजे खरोखरच पंचाईत होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नेटनेटकी राहतात की अगदी एक विजार, एक सदरा असेल तरी तो रोज धुवून वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात. गरीब मुलगा शोधायचा कसा? आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं की तुमच्यात कोण गरीब, तेही सर्वात गरीब म्हणून? मोठीच अडचण होती. 3-4 दिवस नुसतं अंदाज बांधण्यात गेले. वयाने मोठ्या माणसांमध्ये गरीब माणूस शोधणं सोपं आहे, पण लहान मुलांमध्ये अडचणीचं. शेवटी 2-4 मुलांना हाताशी घेतलं, जी गाडीने शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची. मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफरचंद खाताना आम्हाला दिसायची. अशा मुलांना विचारलं, मला एक मदत कराल का? आपल्या वर्गातला सर्वात गरीब कोण? क्षणाचाही विलंब न करता सर्वांनी एकच नाव उच्चारलं, सर, आपल्या वर्गातला तो ज्ञानेश्वर आहे ना, तो सर्वात गरीब आहे. आम्ही सगळे त्याला माऊली म्हणतो. त्याची स्थिती फार खराब आहे. मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता. कशावरून म्हणता? सर, त्याचा सदरा 2-3 ठिकाणी तरी फाटला आहे. त्यानं शिवला आहे, पण फाटलेला शर्ट घालतो. त्याची खाकी पॅन्ट तर नीट बघा, मागून 2 ठिगळं लावलेली आहेत. चपला त्याला नाहीतच. मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो, तो मात्र प्लॅस्टिकच्या पिशवीतून अर्धी भाकरी आणतो. सर, ती भाकरी कालचीच असते. भाजी कुठली सर? गुळाचा खडा असतो. आम्ही सांगतो तो सर्वात गरीब आहे. शाळेनं त्याच मुलाला मदत द्यायला हवी. मुलं एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखी पुढे बोलतच राहिली, पण मला ते ऐकू येणं शक्य नव्हतं. ज्ञानेश्वर एवढा गरीब असेल की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरिबीचे दाखले द्यावेत? कारण ज्ञानेश्वर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा होता. अक्षर स्वच्छ मोकळं होतं. त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचं दर्शन मला घडे. एकदा तर त्याची वही मी माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हटलं, पाहिलंस, हे 7वीतल्या मुलाचं अक्षर. असं अक्षर असावं हे माझं स्वप्न होतं. उत्तराला सुबक परिच्छेद, समास सोडून तो योग्य प्रस्तावना आणि अखेर करून लिहिलेली उत्तरं. वह्यांचे गठ्ठे आणायला ज्ञानेश्वर सर्वात आधी धावत येई. माझ्या आधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा उत्साह मला थक्क करून टाकत असे. असा ज्ञानेश्वर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची कल्पनासुद्धा मला येऊ नये, या गोष्टीचीच मला खंत वाटली. जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमगते आणि मला त्याचा पत्ताही नसतो. अरे रे, मी खूप कमी पडतोय. ज्ञानेश्वर गेल्या सहलीला आला नव्हता. अवघी 25 रुपये वर्गणी होती, पण त्याचं नाव यादीत नव्हतं. आपण त्याला साधं विचारलंसुद्धा नाही. सहलीला आलेल्या मुलांच्या किलबिलाटात न आलेल्या ज्ञानेश्वरची मला आठवणही नाही झाली. केवळ 25 रुपये नसल्याने त्याचे नॅशनल पार्क बघण्याचं राहून गेलं. एका छान अनुभवाला मुकला होता तो. हा आनंद मी हिरावला होता. यादीत ज्ञानेश्वरचं नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का बोलावलं नाही? ज्ञानेश्वर स्वतःहून सांगणं शक्यच नव्हतं. आणि माझ्या व्यग्र दिनक्रमात ज्ञानेश्वरसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता. शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो. खरंच आहे, मुलांनी सुचवलेलं नाव, आर्थिक मदत, तीही भरघोस मदत ज्ञानेश्वरला मिळायलाच हवी. आणि आता शंकाच नव्हती. त्याची गरिबी बघायला त्याच्या घरी जायचेही काही कारण नव्हते. मुलांनी एकमुखाने सुचवलेलं नाव आणि ज्ञानेश्वरने सहलीला न येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव देऊन टाकलं, ज्ञानेश्वर पावसे, 7वी अ, अनुक्रमांक 42. डोळ्यावरचा चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले, खात्री केली आहे ना सर? कारण थोडी थोडकी रक्कम नाही,
या विद्यार्थ्याची वर्षाची फी, त्याचं शालेय शिक्षण, साहित्य, गणवेश इत्यादी सर्व या रकमेत सामावणार आहे. मुख्याध्यापकांना मोठ्या आत्मविश्वासाने मी म्हटलं, सर, त्याची काळजीच करू नका. वर्गातलं सर्वात गरीब आणि आदर्शही म्हणावा असा आहे तो. ज्ञानेश्वर पावसेच आहे. एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचं समाधान घेऊन मी निघालो. ज्ञानेश्वरला मिळणारी मदत, त्यामुळे त्याचं आर्थिकदृष्ट्या सुसह्य होणारं शैक्षणिक वर्ष याची कल्पनाचित्र रंगवताना दिवस कसा संपला ते कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी शाळेत लवकरच गेलो. देखण्या अक्षराच्या कदम सरांनी मोठ्या दिमाखाने फळा सजवला होता. त्यावर गरीब असूनही आदर्श असं म्हणून ज्ञानेश्वरचं नाव होतं. शाळा भरली. मी अध्यापक खोलीत बसलेलो होतो. इतक्यात खोलीच्या दाराशी ज्ञानेश्वर उभा दिसला. त्याच्या चेहऱ्यावरचा भाव समजत नव्हता. राग आवरावा तसा करारी चेहरा. सर, रागावू नका, पण आधी त्या फळ्यावरचे माझे नाव पुसून टाका. अरे काय बोलतोय, तुला समजतंय का? चुकतही असेन मी, वाटेल ती शिक्षा करा, पण ते नाव. त्याच्या आवळलेल्या मुठी, घशातला आवंढा, डोळ्यातलं पाणी, मला कशाचाच काही अर्थ लागेना. मी ज्याचं अभिनंदन करायच्या तयारीत तो असा. सर, मला मदत कशासाठी? गरीब म्हणून? मी तर श्रीमंत आहे. त्याची रफू केलेली कॉलर माझ्या नजरेतून सुटत नव्हती. येतानाच त्याचे अनवाणी पाय मी पाहिले होते. शाळेच्या 14 वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचायत प्रथमच आली होती. अरे पण सर, विश्वास ठेवा, मी श्रीमंत आहे, कदाचित सर्वात श्रीमंत असेन. सर, मी गरीब आहे हे ठरवलं कोणी? मी चुकतोय बोलताना हे कळतंय मला, पण सर, ते नाव तसंच राहिलं तर मी आजारी पडेनच. अचानक तो जवळ आला आणि त्याने माझे पायच धरले. त्याला उठवत मी म्हणालो, ठीक आहे, तुला नको आहे ना ती मदत, नको घेऊस, पण तू श्रीमंत आहेस ते कसे काय? सर, माझ्या अभ्यासाच्या वह्या बघा, कुठल्याही विषयाच्या, त्या पूर्ण आहेत. पुस्तकं मी सेकंड हँड वापरतोय, खरं आहे, पण मजकूर तर तोच असतो ना. मनात काय उतरवतो ते महत्त्वाचं नाही का? सर, माझे 5वीपासूनचे मार्क बघा, नेहमी पहिल्या 3त असतो. गेल्या वर्षी स्पोर्ट्सपासून निबंधांपर्यंत सर्व बक्षिसं मलाच आहेत. सर, सांगा ना, मी गरीब कसा? ज्ञानेश्वर मलाच विचारत होता. आता मघाचंच दुःखाचं पाणी विरून त्यात भविष्याचं स्वप्न थरारत होतं. खरं आहे ज्ञानेश्वर, पण तुला या पैशाने मदतच. सर, मदत कसली? माझी श्रम करण्याची वृत्तीच नाहीशी होईल. शाळाच फी देते म्हटल्यावर मी वडिलांबरोबर रंगाच्या कामाला जाणं बंद करेन. म्हणजे? वडील घरांना रंग द्यायचं काम करतात. कॉन्ट्रॅक्टर बोलवतो तेव्हाच काम मिळतं, तेव्हा ते मला त्यांच्याबरोबर नेतात. 4 पैसे मला मिळतात, ते मी साठवतो. सर, संचयिका आहे ना शाळेची, त्यातलं माझं पासबुक बघा, पुढच्याही वर्षाची फी देता येईल एवढी रक्कम आहे त्यात. मुलांनी तुम्हाला काहीतरीच सांगितलेलं दिसतंय, म्हणून तुम्ही मला निवडलेलं दिसतं. पण सर, मीच नाही तर आमचं घरच श्रीमंत आहे. घरातले सगळे कामं करतात. काम म्हणजे कष्ट. रंगाचं काम नसतं तेव्हा बाबा स्टेशनवर हमालीही करतात. आई धुणं भांडी करते. मोठी बहीण 2री 3रीच्या शिकवण्या घेते. सर, वेळ कसा जातो, दिवस कसा संपतो हे कळतच नाही. शाळेतल्या वाचनालयातली पुस्तकं मीच सर्वात जास्त वाचली आहेत. तुम्हीच सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही पत्र पाठवतो मी. सर, माझ्या घरी याच तुम्ही. माझ्याकडे पु ल देशपांडे यांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे. सर, आहे ना मी श्रीमंत. आता तर तो स्मितरेषांनी मोहरला होता. सर, शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही शिकलो. रात्री देवळात होणाऱ्या भजनात मीच पेटीची साथ देतो. भजनी बुवा किती छान गातात. ऐकताना भान हरपून जातं. त्याच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता. अभावितपणे मी विचारलं, व्यायामशाळेतही जातोस? सर, तेवढी फुरसत कुठली, घरातच रोज 24 सूर्यनमस्कार आणि 50 बैठका काढतो. अंगावर एक थरार उमटला. कौतुकाचा. ज्ञानेश्वर मित्रा, मला तुझा अभिमान वाटतो.
तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या वर्गात आहे त्याचा. म्हणूनच म्हणतो सर, हे नाव ज्या कारणासाठी आहे त्यात तू नक्कीच बसणार नाहीस. आमची निवड चुकली, पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवृत्तीत होईल. शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान मुलगा म्हणून हे पारितोषिक तरी. सर नाही, एवढ्यात नाही. त्याला वर्ष जाऊ द्या. मी अब्राहम लिंकन यांचं चरित्र वाचलं, हेलन केलर, विवेकानंद, आईन्स्टाईन यांचं चरित्र वाचलं. सर, हे वाचलं की कळतं की माणसी केवढी कष्ट करून मोठी झाली. माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या. योग्य वयात ते परखड मार्गदर्शन करा. पण सर, नको त्या वयात असा पैसा पुरवत गेलात तर घडायचं राहूनच जाईल. जे काय करतोय ते पैशासाठी असं होऊन जाईल. सर प्लीज. वाचनानं, स्पर्धातल्या सहभागानं, कलेच्या कष्टानं, स्पर्शानं त्याच्या वाणीला प्रगल्भतेची खोली होती. संस्कारांमुळे नम्रतेची झालर होती. आता मला माझ्यासमोरचा ज्ञानेश्वर पावसे स्पष्ट दिसतही नव्हता. त्याच्याबद्दलच्या कौतुकाचे अश्रू माझ्या डोळ्यात दाटले होते. शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता. परिस्थिती पचवून परिश्रमाने स्वतःवर पैलू पाडणारा श्रीमंत. मंडळी, आवडली ना गोष्ट? तर अशी पण मुलं असतात आणि असं आपल्या मुलांनी असावं. म्हणजे गरिबी नसेलही कदाचित, पण इतकं सुंदर त्याचं व्यक्तिमत्व जे आहे तसं आपल्या मुलांचं घडावं असं नक्की वाटत असेल तुम्हाला. तर ही गोष्ट तुम्हीही वाचा आणि तुमच्या मुलांनाही सांगा. नमस्कार. उद्या पुन्हा एका नवीन गोष्टीसह भेटूया. तोपर्यंत बाय बाय.